आहे ते सगळीकडे फिरवेल किंवा कुणाकडे एरिया सगळ्यांना आणि ती त्याला घेऊन फिरत असते त्यावेळेला राजाची नजर तिच्यावर जाते आणि त्यावेळेला त्या राज्यामध्ये असा नियम असतो की कुठल्याही विवाहित पुरुषांनी कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेने बघायचं नाही आणि विवाहित स्त्रीने म्हणजे दोघांसाठी ते नियम होते. कारण हा राजा असतो आणि मला वाटतं की मी काहीही करू शकतो. मग त्याला ती सुजाता खूप आवडते. मग तो आता काहीही होते तिचं लग्न झालेलं असू दे नाहीतर काहीही असू दे मला ती पाहिजे म्हणजे माहिती कुठल्याही म्हणजे मी कुठल्याही घराला पोहोचायला तयार आहे. मग आता कसं काय करायचं पुढचा प्लॅन काय करायचं म्हणून मग बोलतो की त्याच्यासाठी मला पहिल्या सगळ्यात पहिले तिच्या नवऱ्याला मारावं लागेल. मग तो काय करतो की एक मॉडेल असतो त्याच्या राजाचा जो मुकुट असतो त्याच्यामध्ये एक मॉडेल असतो तो मॉडेल घेतो आणि सुजाताचा नवऱ्याकडे जो रथ असतो एक छोटासा त्याच्यात तो मॉडेल घेऊन अडकवतो आणि सगळ्या राज्यात सांगतो की राजाचा मणी हरवलेला आहे तू शोधून आणा. मग सगळे सैनिक इकडे तिकडे जातात तो मणी शोधायला लागतात आणि तो मणी असतो त्यांच्या छोट्याशा एका रथामध्ये लपवलेला असतो. सगळे सैनिक त्याला पकडतात त्याला घेऊन येतात आणि मग राजा सांगतो की आता ह्यांनी तर चूक केली आहे राजाचा मणी घेऊन मी प्रयत्न केलेला आहे तर आता त्याला फाशी शिक्षा म्हणजे ह्याला तर मारून टाका. परंतु राजाचा एक सैनिक असतो तो त्याला सगळे नियम राज्याचे माहीत असतात. तो म्हणतात जरी राजा असता तरी त्याच्या मनामध्ये चुकीचा विचार आलेला आहे आणि तो चुकीचं काम करतोय. त्याला सगळ्या प्रजेला सांभाळायचं आहे म्हणजे सगळ्यांना समजून घ्यायचं आहे. कुणाची चूक असेल तर दाखवून द्यायची आणि मग शिक्षा करायची आणि इथे तर राजा चूक करतोय म्हणजे मग आपण त्याला काहीतरी करायला हवा आणि तो सगळ्या सैनिकांना आदेश देतो आणि ज्या वेळेला हा जो सुजाता असतो तिचा जो पती असतो नवरा असतो त्याला मारणार असतात त्यावेळेला सगळे सैनिक असतात ते त्याला बाजूला जातात आणि राजाला तिथे फाशी होते आणि राजा तिथे मरून जातो. म्हणजे हे ह्या जातक कथांमधून आपल्याला स्पष्ट होतं की एखाद्या विषयी कामवासना करणं म्हणजे एखाद्या विवाहित स्त्रीविषयी वाईट विचार मनात आणणं किती चुकीचं आहे आणि हे त्यावेळेला सुद्धा राजाने शिक्षा त्याला दिलेली होती. त्यामुळे असे विचार मनामध्ये आणणं आणि कुणाचाही फायदा होत नाही तर जेणेकरून नुकसानच होतं. आणि आपण ही कितीतरी आता न्यूजला वगैरे बघतो की आता लास्ट एक सोनम नावाची मुलगी आहे तिचं लग्न झालं आणि तिच्या नवऱ्यालाच मारून टाकलं तर ते काहीतरी चुकीचं होतं. म्हणजे आपले जे विचार आहेत ते कुठेतरी भरण्याच्या ठिकाणी धावतात तर ते आपला जो संयम आहे तो असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच तथागतांनी सांगितलेलं आहे की तुमचं मन आहे ते स्थिर असलं पाहिजे ते चंचल असलं पाहिजे की सतत तुमची जी बुद्धी आहे ती नेहमी विचार केला पाहिजे की आपण म्हणतो की सतसत विवेक काय चांगलं आहे काय वाईट आहे कशाने फायदा होणार आहे कशाने नुकसान होणार आहे आणि माझ्यासाठी माझ्या मनासाठी कारण हे सगळं करूनही नंतर काहीही मिळत नाही त्याने सगळ्यांचं नुकसानच होतं हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे त्याचा अर्थ असा होतो की मी या वासनेपासून त्या काम वासनेपासून म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आहे त्यांनी पती पत्नीसाठीही नियम दिलेले आहेत मुलीसाठीही नियम दिलेले आहेत आणि म्हणून हे जे विचार आहेत त्याच्यापासून मी लांब राहणार आहे आणि अशा ह्या चांगले जे विचार मला सांगणार आहेत अशा त्या धर्माचा मी स्वीकार करतो किंवा अशा ह्या आचरणाचा मी किंवा अशा ह्या नियमांचा मी स्वीकार करतो. त्याच्यानंतर आहे मी आता 5 मिनिटातच तुम्हाला अर्थ समजे थोडंसं केलेले आहे. तर लास्ट आहे मुसावादा वेदन आणि सिक्खापदन समाधी आहे. तर मुसावादा म्हणजे खोटं बोलणं. तर आयुष्यामध्ये खोटं बोलू नका हे ह्या म्हणजे आपण जे सूत्र आहे त्याचा हा असा अर्थ आहे की खोटं बोलू नका. आता आपण म्हणतो की डॉक्टर आहेत ते कधी कधी सांगतात की एखाद्या पेशंटला बरं वाटण्यासाठी तुम्ही खोटं बोला. ते एक म्हणजे एक लिमिट्स असतात प्रत्येक गोष्टीला आपण म्हणतो तसं. पण आपल्याला एक छोटीशी गोष्ट माहिती असते की जो मुलगा असतो तो नेहमी सगळ्यांना फसवायचा लाडका आला आणि जेव्हा पहिल्यांदा लोक धावत येतात की हा म्हणजे त्याच्या ते कोंबड्या वगैरे किंवा ह्याचे जे प्राणी आहेत ते चोरण्यासाठी लाडका आलेला आहे पहिल्या वेळेला लोक धावत येतात. दुसऱ्या वेळेला तसंच म्हणतो की लाडका आला परत दुसऱ्या वेळेला लोक जमा होतात. परंतु तिसऱ्या वेळेला जेव्हा तो खोटं बोलतो तेव्हा कोणीही येत नाही आणि त्याचे जे सगळे मेंढ्या वगैरे असतात ते सगळं लांडगं खाऊन जातो.
शकतं. म्हणजे काही लोकांना सतत खोटं बोलायची इतकी सवय असते की लोक त्याचा विश्वासच ठेवत नाहीत आणि जेव्हा त्याला खरंच गरज असते मदतीची तेव्हा कुणीही त्याच्यासाठी धावून येत नाही. आणि म्हणून त्या तत्वाचा अर्थ तसाच होतो की मुसावादा वेरामणी म्हणजे मी खोटं बोलणार नाही. आणि असे सिक्खापदम समाधियामी म्हणजे असा हा जो आपल्या धर्माचा नियम आहे, आपल्या संघाचा जो नियम आहे त्याचा मी आदर करतो आणि स्वीकारतो. आता लास्ट जे आहे सुरामेरय मंच पमाद ठाणा वेदमणी सिक्खापदम समाधिया. तर इथे त्यांनी असं दिलेलं की सुरा म्हणजे काय, तर सुरा म्हणजे दारू. मेरय म्हणजे एखादा म्हणजे आपल्याला खूप नशा येणारी लागते किंवा आपण काही ठिकाणी बघतो की ताडी लोक पितात की लगेच काढलेली पितात त्याच्याने खूप नशा येते. तर असे एखादी मेरेय म्हणजे तीव्र प्रकारची दारू किंवा कुठलाही इतर मद्य. त्याच्यानंतर आहे मंच म्हणजे दुसरे पदार्थ नशा येणारे. आपण बघतो की ड्रग्स आहे, काही लोक ड्रग्स घेतात, कोकीन घेतात किंवा आपण अगदी पंजाबमध्ये बघितलं हल्लीचं उदाहरण पंजाबला बरेचसे मुलं आहेत 17-18 वर्षाचे, त्यांना इतकं नशा करायची सवय लागलेली आहे की ती ब्रेडवर फिक्स लावतात आणि त्याचा वास घेतल्यावर त्यांना बरं वाटतं ते खातात. म्हणजे तुम्ही इतक्या खालच्या लेवलला जाता की ते केल्याशिवाय तुम्हाला काही करताच येत नाही आयुष्यात. आणि त्याच्यानंतर आहे पमाद ठाणा म्हणजे मी शुद्धीत नाहीये हे सगळं केल्यावर मी कसं काय शुद्धीत राहणार. तर असं जे आहे म्हणजे मद्य करणं किंवा मद्यासारख्या वस्तू किंवा इतर वस्तू ज्याने मला नशा येते अशा वस्तू मी करणार नाहीये. वेरमणी सिक्खापदम म्हणजे त्याने केलेले सुरामेरय मंच पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधी. ज्या वस्तूमुळे किंवा ज्या मद्यामुळे मला नशा येईल, मला काही समजणार नाही, मला काही सुचणार नाही किंवा मी काही नशेमध्येच असेल, तर अशाच जे मद्य आहे किंवा अशा प्रकारची जी दारू आहे ती मी पिण्याने किंवा इतर कुठलंही जे नशा येणारा पदार्थ आहे तो मी घेणार नाही किंवा इतर कोणी घेत असेल तर त्यांनाही त्याच्यापासून लांब काढण्याचा प्रयत्न करू. आता आपण आपल्या समाजाचं उदाहरण द्यायचं तर आपले लोक म्हणजे अगदी मी म्हणेन की 100 आहेत त्याच्यातले जवळजवळ 85% लोक तर दारू पितच असतात. आणि इतर समाजाचे लोक आहेत ते अक्षरशः आपल्याला नावं ठेवतात की तुमची लोक आम्हाला माहिती आहे तुमची मध्ये काही दारू पेलेले असतात, पडलेले असतात दारू पिऊन, तुमचा समाज काहीही करू शकत नाही असं लोक तोंडावर आपल्या बोलतात. तर हे आपण कुठेतरी चुकीचं करतो की आपल्याला काही समजतच नाहीये. काही लोकांना तर अगदी असं वाटतं की दारू पिणं म्हणजे खूप चांगलं स्टेटस आहे. तर असं काही आणि काही लोक स्मोकिंग करतात, सिगरेट ओढतात, तर त्याने तुमचं काहीही चांगलं होणार नाही, उलट तुम्हाला वेगवेगळे आजारच होणार आहेत हे आपण बघितलेलं आहे. आणि जर का आपण बाबासाहेबांचं बघितलं तर बाबासाहेब जेव्हा पिढीने सांगितलं आठ होते तेव्हा त्यांनी रमाबाईलाही सांगितलं होतं की जे दारू पिणारे लोक आहेत त्यांना सगळ्यांना त्यांच्या घरामध्ये ज्या बायका आहेत त्यांना सांगायचं त्यांना घरातच घ्यायचं नाहीये, दरवाजे लावून घ्यायचे ती आलेली. म्हणजे बाबासाहेबही त्याच्या विरुद्ध होते कारण त्यांना माहितीये आपला समाज त्या नशेमध्ये गेला तर तो काहीही करू शकत नाही, आपण त्यांना वरती आणू शकत नाही. आणि ते तेव्हापासून प्रयत्न करतात आपल्या समाजाला ही जे आपल्याला म्हणता येईल की वाईट प्रथाच एक प्रकारे दारू बरेचसे लोक दारू पित असतात तर ती काहीही चांगलं नाहीये, उलट त्याच्यावर तुमचे पैसे जातात. ते पैसे जर का तुम्ही वाचवलेला दुसऱ्या कुठल्या तुम्हालाच चांगल्या कामासाठी वापरलं तर तुमच्या घरामध्ये सगळे खुश राहतील. कारण जेव्हा एक फॅमिली असते आणि जेव्हा एक त्या घरातला पुरुष असतो तो दारू पित असतो तेव्हा ती जी घरातली लेडीज असते ती बाई असते तिला खूप त्रास होतो, तिला स्वतः बाहेर जाऊन कामं करावी लागतात, बऱ्याच मुलं
घ्यायचं. तर आपण सर्वांनी शांतपणे ऐकून जसं मला परत एकदा सांगायचं आहे की आदरणीय बौद्धाचार्य महेश्वर साळवे त्यांचं जे एक पुस्तक आहे त्यांचं इथे उद्घाटन केलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं आहे. तर ज्या गाथा आहेत त्या लहान शब्दामध्ये आपल्याकडे जे पुस्तक आहे तर ते मोठे शब्द आहेत त्याचं त्यांनी करून एक पुस्तक आणलेलं आहे. तर ते जास्तीत जास्त लोकांनी की आपल्याला ते पटकन वाचायला तेवढा त्रास होणार नाही. आणि मला वाटतं की वर्षावर सुरू झाला आणि पहिल्यांदा आपल्या इथे वर्षावासामध्ये आमचे गुरुजी जे आहेत मिलिंद पवार गुरुजी ज्यांनी आमच्या सर्वांसाठी खूप मेहनत घेतली आणि सगळ्यांना म्हणजे ह्या गाथा शिकवल्या. त्याच्यामुळे आम्ही आज पूजापाठ म्हणजे कुठेही गेलो तर मी स्वतः सुद्धा अगदी व्यवस्थितपणे पूजा वगैरे करू शकते. आणि हे फक्त त्यांच्यामुळे झालेले त्यांच्यामुळे दोन बौद्धाचार्य आमच्याकडे घडलेले आहेत. पण बरेचसे जे स्टुडंट आहेत ज्या मुली वगैरे सध्या येत नाहीये त्यांनी सगळं शिकलेले आहेत, बऱ्याच महिला शिकलेल्या आहेत. तर हे सगळं श्रेय जे आहे ते पवार गुरुजींना जर